हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात मैत्रिणींनो? मस्त ना. मी अमृता भसे, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मी आज काय बनवते आहे, तर आज थोडंसं दूध होतं, मग मी ते फोडून घेतलं. एक लिंबू पिळून, अर्धा लिंबू पिळलं मी आणि ते फोडून घेतलं. तर त्याच्यापासून नक्की मला काय बनवायचं आहे शेवटपर्यंत पहा. एक लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तो ऑब्वियसली तुम्ही पोस्टर पाहून तुम्हाला आयडिया आलीच असेल मी काय बनवलं आहे ते, पण कशा पद्धतीने बनवलं याच्या आधी मी ही एक रेसिपी ॲड केली होती आणि व्हिडिओ टाकला होता. तर आत्ताही एक नवीन पद्धतीने एक ट्रिक यूज करून करते आहे आणि पाहू शकता एक इझिली 2 ते 3 मिनटाची रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही. मी दूध फोडून घेतलं आणि ते छान असं गाळून घेतलं गाळणीने. तर त्याच्यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्णपणे. तर 2 मिनटं त्यात याच्यामध्ये मी तसंच ठेवलं त्या चाळणीमध्ये, जेणेकरून त्याच्यातलं पाणी पूर्ण निघून जाईल. थोडंसं नकळत प्रेस केलं, जास्त काही केलं नाही. आणि पाणी निघून गेल्यानंतर मी गॅस घेतला, गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यावर ठेवलं आहे मी. कढई ठेवल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं जे आपण दूध फोडलेलं आपलं मिश्रण होतं ते मी टाकून दिलं आणि छान असं ते परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी तर राहतच नाही तसं, पण छान परतून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे ते म्हणजे मिल्क पावडर. तर जास्त नाही, थोडीशीच मी ॲड करणार आहे. आणि जेवढी तुमची मिल्क पावडर असते, मी लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की तुम्ही मिठाई बनवताना मिल्क पावडर ॲड केली तर खूप छान लागते, म्हणून मी ह्यावेळेस बनवून दाखवते की मिल्क पावडर ॲड केल्यानंतर नक्की कशी लागते. खूप छान लागते, एकजीव होती आहे, मिश्रणही अप्रतिम त्याचं दिसून येते. आणि मिल्क पावडर टाकायची, ॲड करून घ्यायचं. त्यानंतर टाकायची आहे साखर. साखरही जेवढी तुम्हाला स्वीटनेस हवा आहे तेवढीच साखर ॲड करा, असं नाही जास्त कमी हे, पण एक मापावरती जर तुम्ही ॲड केली तर टेस्टही तेवढीच छान लागते. छान अशी साखर मेल्ट होऊन द्यायची आहे, मिश्रण छान तुमचं परतून घ्यायचं आहे, एकजीव होऊन द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं मिश्रण रेडी होतं. मैत्रिणींनो, मोजून 5 मिनिट खूप झाले ह्या रेसिपीसाठी. नंतरनी छान पाहू शकता तुम्ही, मी मिक्स केल्यानंतर किती छान दिसतंय. आता मी प्रेस करायला, मी म्हणत होते गरम आहेच, नको हाताने पेल्याने प्रेस करून पाहूया, पण ते त्यालाही चिकटायला लागलं, म्हणून मी हातानेच करून घेतलं आणि हाताने खूप छान असं झालं. आणि रेडी झाल्यानंतर मी थंड होण्यासाठी 5 मिनटं ते ठेवून दिलं. तर 5 मिनटानंतर मी थंड केल्यानंतर पुन्हा मी काढून घेतलं आणि 5 मिनटानंतर पाहू शकता तुम्ही पूर्ण थंड झालेलं होतं. मग छान अशा त्याच्या वड्या कटिंग करून घ्यायच्यात, किंवा तसंही खूप छान लागतं खायला. जास्त जर तुमच्या लेयर्स एक थीम थोडं जाड जर असेल तर तुमच्या वड्या इझिली पडतात. तर मी थोड्याशा याचीच केली होती मिठाई आणि मग ती थोड्याशा याची मिठाई मी जी प्रेस केली होती ती खूप अशी पातळ अशी बसवलेली होती. जाडसर असेल तर तुमच्या वड्याही खूप छान निघतात, पण मी पातळ अशी केली होती तरी ती छान अशा वड्या निघाल्या त्याच्या. आणि पाहू शकता तुम्ही किती मस्त मस्त झालेल्या आहेत आणि खायलाही तेवढ्याच छान टेस्टी लागतात. तर नक्कीच सांगा आजची व्हिडिओ कशी वाटली. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओसोबत. आणि आजची रेसिपी सर्वांना आवडली असेल तर तसं कमेंट करून नक्की सांगा.